त्याच्यामध्ये आपण एक काम करूया, या रिंग्स आहेत कांद्याच्या अनियन रिंग्स, थोड्याशा आपण पाण्यातनं धुवून घेऊया, म्हणजे त्याचा जो उग्र वास आहे कांद्याचा तो कमी होईल आणि रिंग्स पण क्रिस्पी होतील छान. आणि धुतल्यानंतर याला आपल्याला याच्यात टाकायचे आहेत. चला, आपली बाकीची तयारी झालेली आहे. आता बनवायचं आहे आपल्याला ड्रेसिंग. मला असं वाटतं आपण जो बेकिंगसाठी पिझ्झा टाकलेला आहे तो झाला असणार आहे. आहा, मस्त रंग आलेला आहे. त्याचबरोबर ऑलिव्ह ऑइल त्याच्यामध्ये पूर्ण ॲब्सॉर्ब झालेलं आहे आणि लसूण वगैरे पण छान रंग आलेला आहे. याला फक्त मी आता कट करून सॅलेड बरोबर सर्व करणार आहे. आहा, मजा येणार आहे सॅलेड खाताना. इथे लिंबाचा रस घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी काही या गोष्टी टाकतोय. मोहरीची पूड टाकतोय, हे मगाशी घेतलेले हर्ब्स थोडेसे टाकतोय, चिली फ्लेक्स, याच्यात जाणार आहे थोडं मीठ, त्याचबरोबर थोडी साखर. आणि आता याच्यात टाकू आपण 1-2 चमचे, 2-2.5 चमचे ऑलिव्ह ऑइल. आणि हे जे जवसाचे दाणे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि भाजताना किंचित त्याच्यात मीठ टाकलेलं आहे. हे भाजलेले दाणे याच्यात टाकणार आहे सॅलेडमध्ये आपल्या आणि याच्यात जाणार आहे हे ड्रेसिंग. आहा, आणि ड्रेसिंग टाकल्यानंतर आपल्याला याला फक्त मिक्स करायचं आहे. मंडळी, हे सॅलेड पण तयार आहे आणि आपली जी ब्रेड आहे ती पण तयार आहे. याचे मी तुकडे कट करणार आहे आणि सॅलेड सोबत सर्व करणार आहे. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बार्ली सॅलड बनवण्यासाठी लागणारे साहित्य: होल व्हीट पिझ्झा बेस, लाल सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, आईसबर्ग लेट्यूस, मोड आलेले मूग, भिजवून उकडलेली बार्ली, लिंबाचा रस, जवस, ऑलिव्ह ऑइल, मिक्स हर्ब्स, मोहरीची पूड, चिरलेला लसूण, मीठ, चिली फ्लेक्स आणि साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिरलेला लसूण, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, ऑलिव्ह ऑइल आणि मीठ घालून नीट मिसळून घ्यावं. होल व्हीट पिझ्झा बेस बेकिंग ट्रे मध्ये ठेवून त्यावर लसणाचं मिश्रण पसरवून 180 डिग्रीला 15 ते 20 मिनिटं बेक करून घ्यावं. सॅलडसाठी बाउलमध्ये लाल सिमला मिरचीचे काप, टोमॅटो, मोड आलेले मूग, अर्धी वाटी बार्ली, आईसबर्ग लेट्यूस आणि कांद्याचे काप घालून मिश्रण नीट मिसळून घ्यावं. ड्रेसिंगसाठी बाउलमध्ये लिंबाचा रस, मोहरीची पूड, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, मीठ, साखर आणि 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घालून नीट मिसळून घ्यावं. भाजलेले जवसाचे दाणे आणि तयार ड्रेसिंग सॅलडवर घालून नीट एकत्र करून घ्यावं. बेक्ड पिझ्झा ब्रेड बरोबर सॅलड सर्व्ह करावं. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.